मुंबईतील चेंबूर येथे महानगरपालिकेनं धोकादायक बिल्डिंगला हिंदी आणि गुजरातीमध्ये नोटीस लावले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः मनसेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर काय नेमका हा प्रकार आहे? या ठिकाणी चेंबूरमधील घाटला परिसरामध्ये या धोकादायक घरांना जे नोटीस महानगरपालिकेने चिटकवलेलं आहे ते आपण बघितलं तर हे हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये आहे। त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मराठीमध्ये नोटीस लावायची लाज वाटते का? ज्या महाराष्ट्रात तुम्ही मोठं झाला, ज्या मराठी मातीने तुम्हाला मोठं केलं, आज तिचा विसर पडलाय का? आज जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की मराठी भाषा ही महाराष्ट्रात अग्रस्थानीच राहणार आहे, अग्रस्थानी राहणार आहे। तर हे अग्रस्थानीचं हे उदाहरण आहे का? मी माननीय मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करतो, या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ज्यांनी अशा प्रकारच्या नोटिसा हिंदी आणि गुजरातीमध्ये बनवलेल्या आहेत। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना कपडे काढून रोडवर मारल्याशिवाय राहणार नाही। आपण याची योग्य दखल घ्यावी। माननीय राजसाहेब ठाकरे रोज सांगतायत की महाराष्ट्रातून मराठी भाषा, मराठी माणसाला हद्दपार करण्याचा जो डाव आहे हा लोकांनी लक्षात घेतला पाहिजे। महाराष्ट्रातील जनतेने आता तरी डोळे उघडले पाहिजेत। या ठिकाणी अशा प्रकारच्या नोटीस चालू झालेल्या आहेत, म्हणजे मराठी करतो, हिंदीमध्ये शाळेमध्ये हिंदी भाषा चालू करायची। तर हे सगळं षडयंत्र हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे। आपण काय करतोय, आपल्या भविष्यातल्या पिढ्या किती धोक्यामध्ये आपण आणतोय याचा विचार कुठल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी केला पाहिजे। हे जाणून बुजून केलं असं तुम्हाला वाटतं का? 100% आज एवढं वातावरण चालू आहे मराठी अमराठी, आणि त्यामध्ये जर आपण जाणून बुजून अशा प्रकारचे जर स्टिकर बनवून लावतायत तर एक प्रकारे तुम्ही इथल्या मराठी लोकांना हे आव्हान देताय, आणि मराठी लोक एकदा ते आव्हान स्वीकारतील ना तर तुम्हाला इतर रस्त्यावर पळायला जागा उरणार नाही, हे मात्र मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो। आपल्या सोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। ताई, काय सांगाल या नोटिसाबद्दल? या नोटीस बद्दल काही सांगायचं नाही। जसं आमचे माऊली भाऊ म्हणाले की आम्ही रस्त्यावर उतरू। सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो आमचा घाटला परिसर हा विभाग आहे हा पूर्ण मराठी भाषिक लोकांचा आहे। आज आमचा जन्म इथला झालेला असताना आमच्या विभागात हे हिंदी आणि गुजराती नावाच्या अक्षरांचे नोटीस लावतातच कसे, याची सगळ्यात पहिली आमच्याकडून परवानगी घ्यायला हवी होती। आणि जे कोणी हे काम केलंय त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कारण हा विभाग फक्त मराठी माणसाचा आहे। याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची पुढची भूमिका ना, आता तुम्हाला हे जर ह्याच्यावरती हिंदीचं तुम्ही हे आणि गुजराती जर बंद नाही झालं तर खळखटाक करण्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे होते मनसेचे सगळे पदाधिकारी, त्यांचं म्हणणं आहे हे जाणून बुजून केलेलं आहे, हे महानगरपालिकेची चुकीचं काम केलेलं आहे महानगरपालिकेने। त्यामुळे जर ह्याच्यावरती जर पर्याय निघाला नाही तर आम्ही खळखटाक केल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह मी वैभव गाग, TV9 मराठी, चेंबूर, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।